बोल थांब उघडते आता. बोल की बोल. नाही उघडत एकला थांबली या. चिवताय चिवताय दार उघड, माझी बहिणी ताण नसली. कस काय रे केशव? हा माझा भाव खराब झाला. चिवताय चिवताय. कशात खराब झाला? माझी बहीण ताणायची किती लागली. चिवताय चिवताय दार. बास बास उघडलं उघडलं. इकडे इकडे हा? आता उघडते दार. हा आता उघडतोय दार. काय करावं रे ह्याला? हा? 2ला थांबलीला का? हे तिकडची 3ला थांबली, इथली 2ला थांबली. चिवताईला माहित आहे किती नंबरला दार आहे, किती नंबरला उघडणार आहे, समजा दिसतंय. आपण 4 नंबरला आहे. हा 4 नंबरला. तू मला सगळं करू लाग, तू पण बर काय सांगा आता विषय? काय नाही विषय असं आहे मित्रांनो, तर तो आम्ही तिकडचे आली. हॉस्पिटल मध्ये आलोय आता. चला उघडलं दार. चिवताई मी दार उघडलं. चिवताई चिवताई दार. हा नवरा मला खाली आले. छकुलीला आपल्या ऍडमिट करून घेतलेलं आहे आता. सांग सांग की इथं. छकुलीला आमच्या आता कसं आहे माहिती आहे, वर चालली मित्रांनो. 5 नंबरला पण कोणतरी प्रेस केलं तर ते 6 नंबरला गेली ती. 6ला गेली. 6 वरून कोणतरी यायचं खाली. तर आमच्या छकुलीला आता समजा रिपोर्ट वगैरे टेस्ट वगैरे समजा झालं, फायनली ॲडमिट करून घेतलेलं आहे. आता फायनली ॲडमिट केल्यानंतर आता डायरेक्ट ऑपरेशनला घेतात. तर आज ऑपरेशन आजच केलंय ऍडमिट. आता आज ॲडमिट केलेलं आहे आज, आणि ऑपरेशनला उद्या घेतात. कधी घेतात ॲडमिट केल्यानंतर? तसं काय जात्या वाढत जास्त तर कमी 2 दिवस करतात का? 2-3 दिवस लागत असते. वाढत रक्त का? नसलं तर रक्त वाढते. लय असतं या दवाखाना, म्हणजे सोपा नाही. 5ला थांबली, तुम्ही का व्हिडिओ करता? 5ला कोणच नाही. चला यायचंय काय? या चला आता वहिनींसाठी ना डब्बा आणायचा, पाण्याची बॉटल आणायची, जेवण आणायचं. वहिनीने जेवण नाही केलं, आणि हातरायला पांघरायला चादर सतरंजी घेऊन यायचंय. केशव मी भावड्या आम्ही चाललोय घरी, आणि येताना केशव मीच येणार आहे. 2 जण. भावड्या थांबण घरीच. मग परत काय काम आहे तेव्हा इथं? काम आहे ना ते हॉटेल बघायला. तुझं हिथं दवाखान्यात विचारते. इथं पाय डायरेक्ट इथं आम्हीच येतो. चला जिन्यात जायचंच होय. आलो तेव्हा आम्हीच होतो, कोणच नव्हतं. हळूहळू सगळी आली. आता घरी आलो बघा. केशव मी भावड्या आम्ही सगळीच आलो. केशव थांबलाय तिकडच्या घरी. म्हणला मॅडमला घेऊन मी येतो दवाखान्यात. त्याच्यामुळे डोकं बघितलं मी असं. केशव घेतय. काय केशव म्हणजे तिकडे थांबलाय म्हणजे काय? भावड्या थांबलाय तिकडं. केशव तिकडे थांबलाय. तुला का डोकं एक तर जागेवर नाही. असू द्या, काय नाही. भावड्या म्हणला मी मॅडमला घेऊन येतो, म्हणजे ऑपरेशनला नाही का लवकरात लवकर घेता येईल. त्याच्यामुळं ते ऑपरेशन म्हणलं, छकुलीकडे बघितलं या अंगावरच काटा येतो या. तिच्याकडं असू द्या, काय नाही अडचण. आता झालाय उद्योग म्हणल्यावरती नीट तर करायलाच पाहिजे ना. त्याच्यामुळं तू तिकडं काय बघतोय? मी आरशात बघतोय. आरशातनं बघतोय, मला बघितलं का? आरशात व्हिडिओ बघतोय मी. इकडे बघा सगळं घेतलंय. आपलं प्लेट घेतली, तिथं जेवण येतं ना त्याच्यासाठी प्लेट घेतली, चमचा घेतलाय, ताटली घेतली झाकायला, आणि इथं वहिनींसाठी डब्बा घेतला, हातरायला पांघरायला घेतलंय. सकाळचं दूध येतं ना त्याच्यामुळे दुधासाठी ग्लास घेतला, किंवा छकुलीला पाणी पिण्यासाठी कसं पण होईल म्हणलं. त्याच्यामुळे जेवढं लागतंय ना तेवढं सगळं घेतलेलं आहे. प्रियांकाने सगळं बांधून दिलेलं आहे. आता मी आणि केशव चाललोय दवाखान्यात. तर केशव तर काय सारखं टेन्शन मध्येच आहे. टेन्शन मध्ये राहणारच ना. कोणाच हसलं म्हणायला हसायचं या. लेकरांना नाही नाही म्हणलंय आवडलं म्हणजे काय, त्याच्यामुळे तब्येत वाईट नाही वाटतंय, दुसरं काय नाही. त्याच्यामुळंच. आणि टेस्ट तरी इतक्या केल्यात नाही, इतकं 2-3 दिवस झालं सारखं चालूच आहे. ही झाली ती सगळ्या करून घेतल्या, सगळ्या नॉर्मल आल्या, चांगल्या आल्या. तेव्हा आता ऍडमिट करून घेतलेले, आणि आता ऑपरेशनसाठी उद्या घेतात का परवा घेतात काय माहिती. तिथं दुसरं पेशंट होतं, ते म्हणले काय मला व्हिडिओ बनवायचा म्हणून नाही. मी व्हिडिओ नाही, त्यांनी बनवला नाही म्हणूनच मी बनवायला घेतलाय. छकुलीला आज ऍडमिट केलं या तिचं हाताचं ऑपरेशन करण्यासाठी. त्याने नाही घेतला म्हणूनच मी घेतलाय. मगाशी म्हणलं भावड्या पण हाय तिथं आपलं हसवण्यासाठी चेष्टा मस्करी इकडून तिकडून करतो या, म्हणून तिथं पण घेतला व्हिडिओ मी दवाखान्यातच. आणि आता घरनं हे सगळं घेऊन चाललो या.
केशव म्हणतो ताई तू नको येऊ मी जातो घेऊन, पण म्हणलं येते म्हणलं हाय येतं तर वहिनींपाशी थांबते थोड्या वेळ, नंतर ना येऊ माघारी म्हणलं. मला पण वाटतं पण दोघे इकडं बघा राधिका आणि दुर्गा झोपली या. आणि राधिकाला ना कालच भावड्याने मी दवाखान्यात आणलंय, तिला पण पोटात दुखतंय, नरड तोडतंय आणि तापती, आज रात्रभर तापली होती ती, रडते रातभर. सकाळ सकाळ फोन केला, मामा आत्या तुम्ही इकडं या, तुम्ही तिकडं का गेलात, लवकर या. त्यांनी म्हणलं उरक लवकर, राधिकाने बोलवलंय. पण विषय काय झाला माहितीये का, पांडूचा आज आहे ना माड्याला कार्यक्रम आहे, त्याच्यामुळं तुमचं दाजी आणि पांडू भैया ही गेली माड्याला आणि मी आली इकडं हिच्याकडं. पण झोपली ती, आल्यावर बोलली 2 शब्द, तिला उठवलं आणि म्हणलं आता झोपू द्या, आपण जाऊ दवाखान्यात. केशव सकाळ सकाळ दवाखान्यात गेलता, जेवण नाही काय नाही, आता दुपारची 1:30 वाजलेत बघा. आता केशवने जेवण केलं या. रात्री घरी गेलतो, पिल्याची कार्तिकीची गाडी घ्या, मग करमाना सकाळी 9 वाजाय तर हिथं आलो, हिथनं कोमलला उचलून डायरेक्ट तिथे एक थोडी कागद राहिली होती काढायची, ती कागद काढली. डॉक्टर दुपारनं जात्यात, ती तुम्हाला सांगतो दुसऱ्या दिवशीच येतात. पहिली त्या डॉक्टरची गाडी घ्यायची होती, मेन हाडाच्या डॉक्टरची घेतली का, मग ती घेतल्यावर तर तुला सांगतो आपल्याला वर ऍडमिट केलंय, नाहीतर तिचं डॉक्टर नसतं तर आज बी ऍडमिट केलं नसतं. आज 3-4 दिवस झालं सगळा महालक्ष्मीचा सण इतका चांगला हसून खेळून, पण आमचा महालक्ष्मी सण तर बारामतीत झालाय. बारामतीत काय इथं झाला का तिथं झाला का एकच, पण तिथं नाही का काकींना एकट्यांना आदाव लागलं, वहिनी नाही तर त्याच्यामुळे इथं सगळी ना करून आल्या होत्या. अगं पण दुसऱ्या दिवशीचा स्वयंपाक नंतर ना ती काढून ठेवायचं, बायका बोलवायच्या, ते दुसऱ्यांकडनं करून घ्यायचं ते ग. ते झालं पण पहिल्या दिवशी सगळं करून पण सगळा सण आपल्या घरी कसं गोड दिसतं, चांगलं वाटतं किती काय केलं तरी. इथं पण वहिनींनी सगळं पोरींना करू लागितलं, इथं काय तिथं काय एकच आहे, पण तरी पण असतो फरक थोडा का व्हायना. मी घेते पिशवी, चल तू गाडीवरती, बावडा थांबलाय तिकडं. आता आम्ही जातो दवाखान्यात. आणि का हाणते तुम्हाला, मी संध्याकाळी डोक्यावर हाण, माझं डोकं दुखतं या. माझा हात पाय काय नाही आता कोणी तळापळी करणार का, डायरेक्ट ऑपरेशन केल्यावरच मी येते की तुम्हाला हा येऊन काय करायचंय, तिथं चिकुली आहे तशीच तिथं. आता दुपारनं आता 5 वाजता डॉक्टर आले ना, मग तिथं जी घरी फिरत होती तिथं ती दवाखान्यात फिरत बसणार आहे. ती म्हणते टीव्ही कुठे, टीव्ही बघायची, टीव्ही म्हणल्यावरती तुला खुश सांगितलं. झाली. राधिकाने हे ओंडा होता तिथं होती ना टीव्ही, पण तिथं नाही. आता काय सांगितलं टीव्हीचं म्हणून ती टीव्ही सोडता मी नव्हतं सांगितलं, भावड्याने सांगितलं होतं. कुठल्या हात आहे ते 4 नंबर मध्ये 48 दुसऱ्या हात त्याच्यामुळं 3 नंबरला 4 नंबरला ह्याच्या मला बरं वाटलं तेवढं. काही बरं वाटलं, पाया पडलेलं नाही, पाया पडल्यावर बरं वाटलं. बोट चिवले ते बरं वाटलं. इकडे तिकडे जाताना. असू द्या, चला आता जातो आम्ही दवाखान्यात. वहिनीला पण भूक लागली असेल, कारण वहिनीने काही खाल्लं नाही. छकुलीला तिथं आम्ही लगेच वरण भात आलं तर घेतला आणि वहिनीने चारला पण. शेजारच्या ताई होत्या त्यांच्याकडची प्लेट घेतली होती. आता आपलं सगळं स्वतःचं चालू आहे, हातरायचं पांगडायचं असेल. आता निघतो आम्ही दवाखान्यात, चला. त्याला पिशवी घालणं म्हणते ते घालणं. पॅक बसवला ना, नाही बॅग निघत. तसं हे नाही बसावंच तसा. नव्हतं. पिशव्या सगळ्या संपल्या. असं दे, चला काय असं दे, नाही. चला. तिथे गेल्यावर कशात पिशवी लागते का? काय घ्यायचं नाही राहिलं केशव, काय राहिलं तर इथले इथं सारखं येणं जाणं तर आहे. ये बघ प्रियंका, घरी तिकडं भाऊ कुठे आहेत म्हणलं, भाऊ गेलो माड्याला. आप कुठं आप काय माहिती नाही. आय हाय, आणायला परत आय हाय, सासूबाई हाय, आपा हाय तर आपा बाहेर गेलेत कुठे तर आपणला फोन कर. जाऊ का? पूजा घराची साफसफाई चालली, तिची फरशी पुसून घेते. नाही नाही ते आहे, चला. सोमा काका येतात थांबून, तर तुम्ही प्या पाणी. सोमा काका कुठे तर अजून राधिका कुठे, दुर्गा कुठे, होय औषध प्यायचं. आपली आणली की आता सगळी भांडी. आजी आल्या आजी नाही तिथं. चला, ह्यांचं चाललंय जेवण, आम्ही बसलोय इकडं. नाही का? खावा.